हॅलो मित्रांनो, तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर अकोलामध्ये मित्रांनो, आपला राजा राणीचा संस्कार असणारा होता. प्रेमाच्या आणाभाका मर्यादा ओलांडल्या आणि 5 तरुणी 5 महिन्यांच्या गर्भवती झाल्या. अकोल्यात मोठीच खळबळ उडाली. काही दिवसांची ओळख, 2-3 भेटींनंतर डोळे झाकून प्रेम. पण त्यानंतर जे घडतं त्याने सर्वांनाच धक्का बसतो. प्रेमाच्या आणाभाका घेत चुकीच्या गोष्टी केल्याने त्याचे परिणाम हे चांगले नसणारच. अशीच एक घटना समोर आली आहे अकोल्यातून. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी मयूर गोकुळ जाधव, वय फक्त 22 आणि पीडित तरुणी याची ओळख साधारण वर्षभरापासून झाली होती. मयूर हा एका खाजगी ठिकाणी काम करायचा. सुरुवातीला मैत्री, त्यानंतर वारंवार होणाऱ्या भेटीगाठी आणि त्यातून निर्माण झाले सूत म्हणजेच प्रेम. या प्रवासात मयूरने तरुणीला लग्नाचे मोठे स्वप्न दाखवले. आपला राजा राणीचा संसार असेल अशा गोड शब्दात त्याने तरुणीचा विश्वास जिंकला. कोणत्याही नात्यात विश्वास हा पाया असतो. मात्र मयूरने याच विश्वासाचा फायदा घेऊन तरुणीशी जवळीक साधली होती. लग्नाचे वचन दिल्याने पीडित तरुणीने मयूरवर अंधश्रद्धेप्रमाणे विश्वास ठेवला. या विश्वासाच्या जोरावर मयूरने नात्याचा सर्व मर्यादा ओलांडल्या. गेल्या 1 वर्षापासून त्यांचे प्रेम संबंध सुरूच होते, ज्यामध्ये मयूरने तिचे वारंवार शारीरिक शोषण केले. काही काळानंतर तरुणीला आपण गर्भवती असल्याचे समजले होते. जेव्हा तिने ही बाब मयूरला सांगितली आणि लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा मयूरचा खरा चेहरा तिच्यासमोर आला होता. ज्या तरुणाने आयुष्यभर सोबत राहण्याचा आपल्याला विश्वास दिला होता, त्याने क्षणात लग्नाचा स्पष्ट नकार दिला. तरुणी 5 महिन्याची गर्भवती असताना मयूरने तिला वारंवार सोडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आणि मयूरने जबाबदारी टाळल्यानंतर पीडित तरुणीने धीर एकवटून पोलीस ठाणे गाठले. मूर्तिजापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर गोकुळ जाधव, वय 22 वर्षे होते. भारतीय न्याय संहिता कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या तर आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार श्याम मडावी करत आहेत. पूर्वीच्या भारतीय दंडसंहितेत IPC लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्याच्या प्रकरणासाठी स्पष्ट वेगवेगळे कलम केले होते, जे आहे मोडायचे. मात्र नवीन भारतीय न्यायसंहिता यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा घटनांमध्ये एक विशिष्ट पॅटर्न पाहायला मिळतो, जो आजच्या तरुणांनी समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडिया किंवा कमी कालावधीच्या ओळखींमध्ये तरुणी एकमेकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात. तुझा माझ्यावर विश्वास नाही का, किंवा आपलं लग्न तर होणारच आहे असे म्हणून शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला जात आहे. जेव्हा गर्भधारणा किंवा सामाजिक दबावाची परिस्थिती येते तेव्हा आरोपी पळ काढण्याचा प्रयत्न करतात. अकोल्यातील या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अशा घटना टाळण्यासाठी समाजाने आणि पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यकच आहे. प्रेमसंबंध असणे ही वैयक्तिक बाब असली तरी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी कायदेशीर आणि सामाजिक परिणामाचा विचार करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्य घालवण्याचा विचार करत आहेत त्याच्या कुटुंबाबद्दल आणि चारित्र्याबद्दल माहिती असणे आता गरजेचे आहे. मयूर जाधव सारख्या नराधमांना हे समजणे गरजेचे आहे की कायद्याचे हात लांब आहेत. प्रेमाच्या नावाखाली केलेला अत्याचार गंभीर गुन्हा आहे. मूर्तिजापूर येथील ही घटना केवळ एक गुन्ह्याची नोंद नाही, तर ती एका कोवळ्या आयुष्याती झालेली फसवणूक होती. मयूर जाधवला झालेली अटक ही अशा विचारसरणीच्या लोकांसाठी एक इशारा आहे.
कायद्याने तरुणीला न्याय मिळेलच, पण समाजात अशा नराधमांना थारा देणे आणि मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. प्रेमात पडण्यापूर्वी डोळे उघडे ठेवणे आणि वास्तवाचे भान राखणे हाच अशा फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. जर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि नवनवीन रोज अशाच बातम्या ऐकण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.